आपण थंडीच्या दिवसात वेगवेगळे लाडू बनवतो. त्यात डिंकाचे, मेथीचे, खारी खोबऱ्याचे, ड्रायफ्रूटचे लाडू असतात. त्याच प्रकारे आज अळीवाचे लाडू बनवणार आहोत. नमस्कार, मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनलमध्ये. एक वाटी अळीव मी इथे घेतलेले आहे. ज्या वाटीने अळीव मोजणार त्याच वाटीने नंतर सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. अळीव मिक्सर मधून फिरवून घ्यायचे आहे. मिक्सर चालू बंद करत जाडसर दळून घ्यायचे. आता जेवढे अळीव घेतलेले आहे तेवढाच गूळ घ्यायचा आहे. एक वाटी अळीव घेतलेले होते, एक वाटी गूळ घ्यायचा. आता गुळात पाणी घालून घ्यायचे. अर्धी वाटी पाणी मी इथे वापरलेले आहे. गॅस मंद आचेवर ठेवून गूळ फक्त पाण्यात विरघळून घ्यायचा आहे. पाणी आटू द्यायचे नाही किंवा त्याचा पाक करायचा नाही. पाणी गाळणीने गाळून घ्यायचे. पाणी कोमट होऊ द्यायचे आहे. आता दळलेले अळीव त्या पाण्यात घालून घ्यायचे. चांगले मिक्स करायचे. अळीवाचे मिश्रण थंड झाल्यावर झाकून ठेवायचे आहे. 2 दिवसासाठी अळीव गुळाच्या पाण्यात भिजू द्यायचे आहे. एका कढाईत थोडे थोडे करत गहू भाजून घ्यायचे आहेत. गहू भाजताना गॅस मंद आचेवर असू द्यायचा, ज्यामुळे गहू चटकत नाहीत, त्यांना काळपट कलर येत नाही आणि गहू आतपर्यंत खमंग भाजले जातात. गहू कंटिन्युअसली हलवत राहायचे, नाहीतर काही गहू भाजले जातात आणि काही कच्चे राहतात. सोनेरी लालसर कलर येईपर्यंत गहू भाजून घ्यायचे आहेत. गहू भाजून झाले की ते एका भांड्यात काढून घ्यायचे आणि बाकी राहिलेले गहू पुन्हा सोनेरी लालसर कलर येईपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहेत. भाजलेले गहू दळून आणायचे आहे. दळताना ते जाड रव्यासारखे असू द्या आणि घरीच दळत असाल तर मक्याची गाळणी यूज करून दळून घ्यायचे आहेत. गहू पोळीच्या पिठासारखे दळायचे नाही, रवाळ असू द्यायचे. दळून आणलेल्या गव्हाचं 4 वाटी पीठ भरलेलं आहे. 4 वाटी पिठासाठी 1 वाटी खारीकचा कूट घेतलेला आहे आणि 2 वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. 1 वाटी बदाम तेलात भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सर मधून फिरवून घ्यायचे आहे. तसेच 1 वाटी काजू देखील तेलात भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सर मधून फिरवून घ्यायचे आहे. कढाईतून काही तेल कमी करून घ्यायचे आहे आणि त्यात सनफ्लावर सीड, पंपकिन सीड्स आणि वॉटरमेलन सीड्स भाजून घ्यायच्या आहेत. भाजलेल्या सर्व सीड दळलेल्या गव्हात घालून घ्यायच्या आहेत. एका कढाईमध्ये 2 वाटी तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. ज्या वाटीने गव्हाचं पीठ आणि बाकी साहित्य मोजलेले होतं त्याच वाटीने तेल देखील मोजून घ्यायचं आहे. दळून घेतलेले काजू बदाम गव्हाच्या पिठात घालून घ्यायचे आहेत. चवीसाठी बारीक केलेले वेलदोडे घालून घ्यायचे आहेत. सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 वाटी तेल मी गरम करायला ठेवले होते. तेल चांगले गरम झाले की त्यात गूळ घालून घ्यायचा. 4 वाटी पिठासाठी 2 वाटी गूळ घेतलेला आहे. हे प्रमाण अगदी बरोबर आहे, परंतु तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ कमी जास्त करू शकतात. तेल आणि गूळ देखील वाटीनेच मोजून घ्यायचा आहे. गूळ फोडून मगच तेलात घाला, म्हणजे लवकर वितळतो. गूळ कंटिन्युअसली हलवत राहा. एकसारखा सर्व गूळ तेलात वितळून घ्यायचा आहे. गुळाचे बुडबुडे तेलात उठायला लागले की पाक तयार होतो. आता गुळाच्या पाकात भिजवलेले अळीव घालून घ्यायचे आहेत. पाकात अळीव फक्त गरम करून घ्यायचे आहेत. अळीव पाकात घालून घेतल्यानंतर सतत हलवत राहायचे, म्हणजे त्याच्या गठुळ्या होणार नाहीत. 1 मिनिटासाठी अळीव पाकात शिजवून घ्यायचे आहेत. जास्त वेळ अळीव पाकात राहू द्यायचा नाही. आपण अळीव गुळाच्या पाण्यात भिजवलेले होते. पाकात शिजवून घेतल्याने त्यातील पाणी कमी होते आणि लाडू जास्त दिवस टिकतात. आता गुळाचा पाक मिश्रणात घालून घ्यायचा आहे. चमच्याच्या सहाय्याने सर्व गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. गरम गरम तेलाला हात लावायचा नाही. मिश्रण थोडे थंड झाले की हाताने चांगले एकजीव करून घ्यायचे आहे. जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंत लाडू वाळायला घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाडू बनवून घ्यायचे. असे हे खानदेशी पद्धतीने बनवलेले अतिशय पौष्टिक असे अळीवचे लाडू नक्की ट्राय करून बघा. अतिशय सोपी रेसिपी आहे.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.